माध्यमातून स्पर्धा आपण लाईव्ह ब्रॉडकास्ट करतोय. लाईव्ह ब्रॉडकास्ट केल्यानं फार काही गोष्टी अशा होतात की आपला परफॉर्मन्स आपल्याला पुन्हा एकदा हायलाईटच्या माध्यमातून कसा केला तेही आपल्याला पाहता येतं. आणि स्पेशली जेव्हा आपण आपला फार सराव नसतो किंबहुना आपण रेग्युलर खेळाडू नसतो, म्हणजे आपण आपल्या कामकाजामध्ये बिझी असतो आणि थोडासा वेळ काढून आपण जेव्हा क्रिकेटच्या क्रीडांगणामध्ये उतरतो आणि त्याच्यानंतर जेव्हा हाय परफॉर्मन्स होतं आणि ॲप्रिसिएशन मिळतं, त्याची एक वेगळी मजा आहे. तुमचा खेळ घरातले फॅमिली मेंबर्ससुद्धा पाहत असतील. इफ यू आर मॅरिड, समबडी फ्रॉम युअर फॅमिली. इफ यू आर नॉट मॅरिड, ऑल्सो यू हॅव बिग फ्रेंडशिप, म्हणजे तुमचा फ्रेंड सर्कल चांगला असेल. कसं एन्जॉय केलं या मॅचला पुन्हा एकदा अभिनंदन करू. आणि कसं एन्जॉय करताय शौर्य प्रीमियर लीग आणि या खेळात खेळ करत असताना पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचं नामांकन तुम्हाला मिळालं. आयोजकांच्या वतीनं एक क्रिस्टल ट्रॉफीसुद्धा आहे. बरेच आपण पाहिलं तर हे हेल्मेटसुद्धा आहे. ही संकल्पना कशी वाटली आणि खरं तर ओमकार दादांचा आभार कसं व्यक्त करणार, कारण पहिलं पर्व आहे आणि हा जो मोठा ताटमाट जो आपण पाहिला ना, तर पहिलं पर्व आहे असं वाटत नाही, हे सुवर्ण पर्व आहे. कसं तुम्ही एक्सप्रेस व्हाल? सर्वप्रथम मी ओमकार दादाचं अभिनंदन करेन की त्यांनी ज्या प्रकारे हे अरेंज केले टुर्नामेंट, ही खरोखरच चांगले आहे. ग्राउंड पण मोठं आहे, व्यवस्था पण सगळी चांगली आहे आणि सिवूडच्या सगळ्या क्रीडापटूंना एक संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल खरोखर ओमकार माने दादाचं अभिनंदन. आणि नक्कीच म्हणजे मी जेव्हा बॉलिंग टाकत होतो, माझं फक्त एकच ध्येय होतं की एक्स्ट्रा अवॉइड करायचे आहेत आणि जेवढ्या कमी रन्समध्ये रोखता येईल ते ट्राय करायचं. मी तोच प्रयत्न केला आणि मला टीमने पण त्याच्यात साथ दिली आणि त्यानंतर टीमने बॅटिंग पण खरोखर छान केली, त्यामुळे सगळ्या टीमचं पण मी अभिनंदन करेन. एकंदरीतच आपण शुभेच्छा देऊया ना. मगाशी आम्ही एक प्रश्न तुम्हाला असा विचारला होता की प्रॉपर सराव नसलेले खेळाडू जेव्हा मैदानामध्ये उतरतात आणि त्यांच्याकडनं जेव्हा चांगला खेळ होतो, तेव्हा त्या खेळातनं मिळालेलं बक्षीस किंवा ॲप्रिसिएशन हे फार मोलाचं योगदान असतं. आणि मग नंतर आता व्हॉट्सअप मीडिया आहे, इंस्टाग्राम आहे, तेव्हा तुम्ही ते पोस्ट करता तुमच्या खरं तर सपोर्ट टीमकडनं किंबहुना तुमच्या टीमकडनं म्हणा, तुमच्या फ्रेंड सर्कलकडनं जे ॲप्रिसिएशन मिळतं ते एक वेगळ्या लेवलला आपण घेऊन जातो. त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? नक्कीच म्हणजे नेहमीच मला टीम सपोर्ट करते. भले मी रन्स दिले नाही दिले तरी म्हणजे त्यांचा सपोर्ट हा नेहमीच असतो आणि त्यांच्या सपोर्टमुळेच मी चांगली बॉलिंग करायचा प्रयत्न करतो. आणि जशी ओमकार दादाने संधी दिली, SBL खेळून जी संधी मिळाली त्यानुसारच थोडा कॉन्फिडन्स बूस्ट झाला. असेच जसे म्हणजे क्रीडापटू खेळतील त्यांना थोडा थोडा कॉन्फिडन्स गेन होईल आणि मग ते नक्कीच चांगलं कॉन्ट्रीब्यूट करतील टीमसाठी. चला आपण देऊया शुभेच्छा खेळाडूला अमोलला. आणि आम्ही या स्पर्धेचे प्रणेते ओमकार दादांना विनंती करू की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण या स्पर्धेचे प्रणेते ओमकार दादांच्या शुभ हस्ते आपण एक ब्रँडेड कंपनीचं हेल्मेट देऊन आपण हा विशेष सन्मान ओमकार या खेळाडूचा आपण करतोय. मॅन ऑफ द मॅचचं नामांकन ही संकल्पना जाऊ आपण थेट कॉम्पोजकडे ऐकूया युवराज माली यांचा मराठीचा गोड आणि समृद्ध आवाज. अभिजित आपल्याला पाहायला मिळतात बॉलिंग मार्कवर. धन्यवाद नितेश भोईर सर, ज्यांचा आवाज आपण ऐकत होतात. WXYZ ज्यांनी टॉस जिंकला आणि त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. चला 2:05 झालेले आहेत. काय घडलंय पहिल्या बॉलवर चौकार आला. येस, अंपायरने सांगितलं की चेक करायचंय आम्हाला. चेक करा बाउंड्री. चला खेळाडूंना विनंती आहे की केळी उपलब्ध आहेत आणि ज्यांना कोणा केळी हवे असतील त्यांनी मंचाच्या डाव्या बाजूला यायचं. चला चौकार आहे, PTC लाईव्हने कन्फर्म केलं.
नो बॉल आणि खूप चांगले एफर्ट्स तिथे पाहायला मिळाले आपल्याला. थोडस चेक करा प्लीज त्याला. नो आणि त्यावर 1 रन आली. अशा 2 धावा मिळतील. या 6 झाला स्कोर. 6 रन्स ऑन बोर्ड. ओ इथे बघा चांगलं टाइम केलंय बॉलला. पायाने चेंडूला अडवलंय आपण पाहतोय. 1 धाव इथे मिळते. मिस्टर निंबाळकर त्या ठिकाणी होते थर्डमॅनला. येस टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 7 वर. 2 चेंडू आतापर्यंत झालेत फक्त. पहिल्याच बॉलवर चौकार, त्यानंतर नो बॉल 1+1 आणि आता 1 सिंगल. यावेळेस बघा पुन्हा एकदा उलट्या बॅटने अमोलने दिशा दिली आहे. बॉल चाललाय तो पॉइंटला. 1 रन मिळते. दुपारचे 2:09 होत आहेत. प्रचंड उष्णता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. रखरखत्या उन्हामध्ये आपण पाहतोय क्रिकेटचा आनंद लुटतोय. शौर्य प्रीमियर लीगचं हे औचित्य आहे. टीमची टोटल 8 रन्स ऑन बोर्ड. तब्बल 16 संघांचा सहभाग. 4 गटामध्ये 16 संघ विभागले गेलेत. प्रत्येक संघाचे 3-3 सामने आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामधून मात्र 2-2 संघ क्वार्टर फायनल मध्ये दाखल होणार. 4 क्वार्टर फायनल्स, त्यानंतर 2 सेमीफायनल. तिसऱ्या स्थानासाठी थर्ड प्लेस साठी 1 मॅच असेल आणि त्यानंतर मेगा फायनल. वाईड आलाय त्याच दरम्यान. टीमची टोटल 9 फॉर नन, बिनबाद 9. यावेळेस बघा बॅटचा फेस शेवटच्या मोमेंटला ओपन केलाय. नो बॉल पंच सांगतायत. 9+1. पुन्हा एकदा 2 धावा मिळतात. भरपूर अतिरिक्त धावा आणि अतिरिक्त चेंडू आपण पाहिले तर कालच्या पहिल्या सामन्यापासून आलेले आहेत. खेळपट्टी काही खेळाडू म्हटले की थोडीशी लांब आहे, थोडीशी मोठी आहे त्याची लांबी. ओ हो बाल बाल बचावले. तिथे डॉट चेंडू येतो. यावेळेस चांगला चेंडू हाताळला होता तो अभिजितने. हलक्या हाताने फक्त दिशा दिली. लॉफ केलंय. तिथे थोडीशी खराब फिल्डिंग. 1 सिंगल मिळत असताना आपण पाहतोय अमोलला. 12 धावा धाव फलकावर आणि शेवटचा 1 चेंडू आता मात्र शिल्लक आहे. आनंद सध्या स्ट्राईकवर. चांगला खोदून काढलाय बॉलला, मात्र सरळ स्ट्रेट टू द फील्ड. डॉट बॉल. षटक संपलंय पहिलं आणि धाव फलकावर धावा आहेत त्या 12 धावा. बिनबाद 12. बघा यानंतरचा सामना असणार आहे तो पोद्दार 11 करावे आणि साई कृपा वॉरियर्स. दोन्ही टीम कॅप्टन आणि टीम मधील प्लेयर्स आपल्याला विनंती आपण रेडी राहा. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस या ठिकाणी संपन्न केला जाईल. मुकेश सध्या आपण पाहतोय बॉलिंग मार्कवर. मुकेश सेकंड ओव्हर. समोर आहे तो अमोल. पहिल्या ओव्हर मध्ये आल्यात 12. पहिला चेंडू फुलर लेनचा होता. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते एक्स्ट्रा कव्हर मध्ये. वेल स्टॉप. फक्त 1च धाव मिळणार. सिंगल मिळते फक्त. राजू होते त्या ठिकाणी. खूप चांगल्या पद्धतीने बॉलला त्यांनी अडवलं. तब्बल 3 धावा नक्कीच वाचवल्या त्या दरम्यान. क्रॉस बॅटेड खेळायचं होतं. गॅप मधून बॉल चाललाय सीमा पार आणि येतोय तो चौकार. 17 धावा धावफलकावर आता होतात. सर्कल बॉक्स क्रिकेटची हेच तर खासियत आहे. तुम्हाला चारही दिशेला धावा मिळतात, चारही बाजूला धावा मिळतात. कुठेही तुम्ही फटके मारा, धावा मिळतील तुम्हाला. गॅप तुम्ही शोधा, टाइम करा बॉलला, आणि तेच इथे केलं ते आपण पाहतोय आनंदने. 17 रन्स, 17 धावा बिनबाद धावफलकावर पाहायला मिळतात. बॉलला सरळ सोडून दिला. व्हेरी आउटसाइड द ऑफ स्टंप हा बॉल होता. वाईड बॉल पंच कळवतात. संदेशला आपण विकेट किपरच्या भूमिकेत पाहतोय. 18 धावा धावफलकावर. 2 चेंडू झालेत. आमच्या समवेत निखिल जोडले गेलेत ऑफिशियल स्कोररच्या भूमिकेत. लावलंच पण इथे सर्कल आउटच्या स्वरूपात बाद होतील ते मिस्टर आनंद. पहिली विकेट इथे गमावतोय तो जय गजानन संघ. दुसऱ्या बाजूला WXYZ ज्याने टॉस जिंकला, फिल्डिंग घेतली. नवीन बॅटर ऋषभ मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. चौथा सामना आजच्या डे नाईट फॉर्मॅट मधला आपण पाहतोय. आज 14 सामन्यांचं एकंदरीत शेड्यूल आहे. उद्या देखील 14 सामने आपल्याला पाहायला मिळतील. सर्कल आउटच्या स्वरूपात आनंद बाद झालेत.
ऋषभ नवीन बॅटर. पुढचा बॉल. हो, आतमध्ये आलेला चेंडू खूप चांगल्या पद्धतीने बॉलला टर्न केलं मुकेशने. अफलातून डिलिव्हरी. आणि मुकेशची खासियत आहे, दोन्ही बाजूला खरं तर चेंडूला वळवण्याची क्षमता त्याच्याकडे. 2 चेंडू शिल्लक आहेत आता. दुसरं षटक प्रगतीपथावर. धावसंख्या काही प्रमाणात त्याने थांबवले असं तरी दिसतंय. थोडंसं अटॅकिंग क्रिकेट जय गजानन संघाला आता इथे खेळणं गरजेचं आहे. धावा बनवावे लागतील. स्टेप आउट झाले, ड्राईव्ह केलाय समोर. नो चान्स फॉर द फिल्डर. अगदी बुलेट शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावा मिळतात ऋषभला. टीमची टोटल जय गजाननची 22. शेवटचा बॉल शिल्लक. 1 टू गो. हो हो हो, पुन्हा एकदा चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट चेंडू येतोय शेवटचा. तो मुकेशच्या माध्यमातून षटक संपलंय. दुसरं. स्कोर आपण पाहतोय 22. 22. लॉस ऑफ 1 विकेट. शौर्य प्रतिष्ठान आयोजित शौर्य प्रीमियर लीग आपण पाहताय. शौर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ओमकार एकनाथजी माने साहेब यांच्या माध्यमातून आयोजित ही क्रीडा स्पर्धा. वैभव अर्थात मिस्टर टॅग या खरतर टोपन नावाने हा खेळाडू सुपरिचित आहे. टॅग या नावाने. आता खरं नाव त्याचं वैभव. हो, पहिला चेंडू वेगवान पद्धतीने टाकला होता. ऑन साइडला फक्त मनगटाच्या साहाय्याने वळवलं या बॉलला ते अमोलने. 1 रन मिळते अमोलला. 1 रन मिळते जय गजाननला. टीमची टोटल 23. 23. लॉस ऑफ 1 विकेट. दमदार आयोजन आणि नियोजन तुम्ही पाहता शौर्य प्रतिष्ठान लीगचं. बघा, प्रत्येक टीमला विनंती आहे की कॅप्टनला की आपली खेळी आपल्या वाटेची या ठिकाणी घेऊन जा. खेळीची व्यवस्था या ठिकाणी आयोजकांच्या वतीने करण्यात आली आणि कुठलीही कसर सोडली नाही आयोजकांनी. 24 धावा होतात. वाईड आला. हो 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 हो, मोठी कसरत संदेशला करावी लागते. खरं तर कीपर लोकांची खरी परीक्षा आहे. कालपासून आपण पाहिलं वाईड आणि त्यामध्ये एकत्री नो आणि त्यामध्ये एक सिंगल अजून 2 धावा. 26 वर जाऊन पोहोचलाय स्कोर. बघा, रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न हलक्या हाताने स्ट्रेट टू द फिल्डर. 1च धाव मिळणार. सिंगल येतात, एक्स्ट्रा कंट्रोल करायचा तर चौकार मारू द्यायचे नाहीयेत. सिंगल काढले हरकत नाही. धावा काही धावफलकावर जास्त होणार नाहीत आणि चेस होत आहेत धावा या क्रीडांगणावर. सकाळपासून आपण पाहतोय. ओ, बॉल सोडून दिलाय. बाद होतोय ऋषभ. सर्कल आउटच्या स्वरूपात. दुसरा धक्का लागला तो जय गजानन संघाला. टीमची टोटल आहे 27. सत्तावीस झाला स्कोर. डॉट चेंडू येतोय. दिनकर वाळून झालेत. त्यांनी मात्र पहिला चेंडू डॉट खेळलाय. चांगली गोलंदाजी आपण पाहतो टॅग अर्थात वैभवच्या माध्यमातून. 4 चेंडू झालेत. आडव्या बॅटने खेळायचं होतं. टप्पा पडल्यानंतर सर्व विकेट किपर संदेशकडे बॉल जाऊन थांबलाय. डॉट चेंडू. लास्ट बॉल. 3rd ओव्हर मधील आपण पाहतोय. ओ, पुन्हा टाकावा लागेल. वैभवला चेंडू वाईड येतोय. टीमची टोटल 1 ने पुढे सरकते. 28-28. हाई बॉल सोडून दिला. 29 धावा होतील. कुठेतरी चांगलं षटक होत होतं, मात्र या एक्स्ट्रा रन आता तुम्हाला अतिरिक्त चेंडू टाकायला भाग पाडतात. वन्स अगेन व्हाईट बॉल. तिसरा सलगचा व्हाईट टाकलाय. टीमची टोटल 30 वर जाऊन पोहोचले. 30 रन्स. वाईड. त्याच दरम्यान कर्नाटक रेनेगेड्स टीम ओनर मयूरजी कल्लूर दादांचे या ठिकाणी शुभागमन होतोय. आम्ही मयूरजी कल्लूर आपल्याला विनंती करतो की आपण मंचावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. ओ, सर्कल आउट. दिनकर वाळून जातील मैदानाच्या बाहेर. शेवटच्या बॉलवर मिळाली विकेट. वैभवला 31 धावा 3 विकेट्स 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर.
चला आमची टेक्निकल टीम, आमचे लाईव्ह डीजे, कॉमेंटेटर, अंपायर्स सगळ्यांना विनंती आहे आपण भोजन करून घ्या. नवीन बॅटर आलेत सतीश. नवीन गोलंदाज संदेश आणि नो बॉल आणि त्यावर सर्कल आउट. बॉल काउंट होईल. चेंडू काउंट केला जाईल. पहिल्याच बॉलवर विकेट आली. रुपेश 32 झाला स्कोर. 32. लोवर फुल टॉस बॉल होता. कीपर आहेत तिकडे. कुठे मारायचं त्यांना समजलं नाही चेंडू आणि इथे एक सिंगल मिळाली त्या दरम्यान. 33 धावा. 33. जोरकस मारलाय. पुन्हा एकदा स्ट्रेट टू द फिल्डर सतीश. ताकद खूप लावत होते. डॉट चेंडू येतो. टॅप केलंय स्ट्रेट टू द फिल्डर. पुन्हा एकदा डॉट चेंडू. सलगचे 2 चेंडू डॉट. 5वा चेंडू मुकेश कडे. फाईन मध्ये बॉल चालला. एक सिंगल इथे मिळते. 34. शेवटचा बॉल शिल्लक. नो बॉल पंचांनी सांगितलंय. त्यावर एक सिंगल मिळते. नो +1. 2 धावा इथे प्राप्त होतात. 36 झालाय स्कोर. अजूनही एक चेंडू डिलिव्हर होणं बाकी. 36. लो स्कोर झालाय तसं पाहायला गेलं तर 4 ओव्हरमध्ये. आणि इथे विकेट मिळते. शेवटच्या बॉलवर विकेट आली आहे. सतीश होतात बाद. टीमची टोटल जाऊन थांबली ती 36 वर आणि 37 धावांचं आव्हान असणार आहे ते WXYZ या टीम समोर येणाऱ्या 24 बॉलमध्ये. चला पुढच्या सामन्याचा टॉस आपण करूया. यस, कर्नाटक रेनेगेड्स टीम ओनर मयूरजी कल्लूर यांना आपण विनंती करूया की आपण मंचावर यावं आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस आपण करूया. चला पोद्दार 11 करावे आणि साई कृपा वॉरियर्स दोन्ही कॅप्टन्सला आपण इन्व्हाइट करूया स्टेजवर. कर्नाटक रेनेगेड्स आपण पाहतोय त्याचे टीम ओनर मयूरजी कल्लूर दादांचं शुभागमन मंचावर होतंय. त्यांचं शौर्य प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत आहे. चला दोन्ही टीम कॅप्टन या स्टेजवर डायरेक्टली आपल्याला यायचंय. एखादा कॅप्टन आला नाही तर दुसऱ्या कॅप्टनला टॉस विन दिलं जाईल. मगाशी आपण ते केलेलं आहे याची नोंद घ्या. आणि दोन्ही टीम कॅप्टन्सला विनंती आहे की आपण स्टेजवर यायचंय टॉस साठी. चला पोद्दार 11 करावेचे येत आहेत कॅप्टन. दुसऱ्या बाजूला राहुल साई कृपा वॉरियर्स आणि मयूरजी कल्लूर साहेबांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. जयेश तांडेल आणि त्याच्या समोर असतील राहुल आणि मयूरजी कल्लूर साहेबांच्या शुभ हस्ते टॉस आपण करूया. कर्नाटक रेनेगेड्स टीमचे कॅप्टन. तर टॉस होतं टेल आणि चला निर्णय काय असेल जयेश आपण कळून द्यायचं लवकरात लवकर. हो काय घडतंय. पहिलाच बॉल वाईड आणि त्यावर चौकार आलाय. ऑलरेडी फक्त 37 धावा स्कोर कार्ड वर आहेत. जीके कडनं हलकीशी चुकी झाली.
आणि इथे मात्र बघा अमोल जो बॉलिंग ट्रॅकवर आहे, त्याच्या समोर संदेश, त्याच्या समवेत अभिजित, हे दोन सलामीवीर. पुन्हा गॅप मध्ये संदेशच्या बॅटमधनं क्रॅकिंग ऑन ड्राईव्ह, चौकार. 9 धावा धावफलकावर. मला वाटतं लवकरच हा सामना फिनिश करण्याच्या इराद्याने उतरलाय तो WXYZ संघ असं दिसतं. कारण पहिल्या बॉलवर वाईट +4, त्यानंतर पुढच्याच बॉलवर चौकार. 9 झालाय स्कोर. हो, कमी गतीचा बॉल होता आपण पाहतोय. थोडीशी गती ओळखण्यामध्ये संदेश अपयशी ठरला. डॉट चेंडू, 2 चेंडू झालेत. 9 धावा धावफलकावर. 37 आव्हान, 37चं टार्गेट. चौथा सामना आपण पाहतोय अच्छा दुसऱ्या डे नाईट फॉर्मॅट मधील. हा 14 सामन्यांचा शेड्यूल आहे एकंदरीत, त्यातला हा चौथा सामना इन प्रोग्रेस. सेकंड इनिंग. ऑन साइडला दिशा दिली हलक्या हाताने, स्ट्रेट टू द फिल्डर. फक्त 1 रन मिळते. काही करत नाहीये संदेश, त्याला माहिती आहे सामना आपण अशाच पद्धतीने जिंकणार आहोत. अभिजित आता स्ट्राईकवर आलाय. हो 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 हो, बाल बाल बचावलेत. अंशतः चेंडू वाचलाय यष्ट्यांना लागता लागता. 11 धावा धावफलकावर. 3 चेंडू फक्त आतापर्यंत लीगल झाले. 3 चेंडू अजूनही शेष आहेत. नो बॉल, त्याच्यावर क्रॉस बॅटेड चौकार. धावा मिळतील तर तब्बल 5. टीमची टोटल 16 धावा धावफलकावर. 37 धावांचं आव्हान आणि पहिल्याच ओव्हरमध्ये जिथे अजून षटकही संपलेलं नाहीये. 16 धावा ऑलरेडी आल्यात. यावेळेस बघा बॅकफुटला गेले, जागा बनवली अभिजितने, थोडासा रूम क्रिएट केला तर फिल्डरकडे. 2 चेंडू शिल्लक. 16 धावा धावफलकावर. कमी गतीचा बॉल सोडून दिलाय. 17 रन होतील आता या वाईडच्या मदतीने. आता 20 बनवायच्या तिथून. अजूनही 4 चेंडू आतापर्यंत झालेत फक्त. ओ, गॅप मध्ये बॅकफुटला गेले, कट केलं, स्क्वेअर ऑफ द विकेट आणि बॉल सीमा पार. 21 रन होत आहेत आणि शेवटचा बॉल शिल्लक आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये सामना WXYZ बाजूने झुकवला या दोन्ही फलंदाजांनी. ओ, आतली कडा लागली आहे. हो, आमचे नो बॉलची 1 रन मिळते. 22. आमचे VVIP मेंबर आलेले आहेत सध्या. ऑन साइडला आपण पाहतो चेंडू सीमा पार गेलाय. शेवटच्या बॉलवर आलाय चौकार. टीमची टोटल झाली ती 26 रन्स. आनंद आलेत सेकंड ओव्हर मध्ये. ओ, 9 ने त्यांनी सुरुवात केली आहे आणि खराब फिल्डिंग. 9 +4. दिनकर वाळूंज त्या ठिकाणी होते. 5 धावा, 31 व स्कोर. आता फक्त 6 रनची गरज आहे. फक्त 6 धावांची आवश्यकता. दुसऱ्याच ओव्हर मध्ये या सामन्याचा निकाल मात्र संदेशांना वाटला तर 6 पाहिजे तर षटकार मारूया की काय. षटकार नाहीये, सर्कल आउटच्या स्वरूपात संदेश बाद होतात. मात्र सामना WXYZ कडे ऑलरेडी झोकलेला आहे. आदित्य बुमराह ऑफ 48. फक्त 6 रनची गरज आहे. आदित्य आलेत नवीन फलंदाज. खूप चांगल्या पद्धतीने तडाखा लगावला होता. मात्र क्षेत्ररक्षक आहेत, चांगली फिल्डिंग. डॉट चेंडू येतो. अजूनही 6 रन पाहिजेत. 31 झालाय. 37चं आव्हान आहे. लेग ब्रेक केलाय चेंडू आणि स्ट्रेट टू द फील्डर. 1 मोर विकेट. थोडासा कॅज्युअली घेतलाय. बघा, जेव्हा पॉइंट्स इक्वल होतील ना तेव्हा या गोष्टी इम्पॅक्ट करतात. तुमचे विकेट्स किती गेलेले आहेत, तुम्ही किती बॉल राखून सामना जिंकलाय. कारण लीग फॉर्मॅट आहे. 3-3 सामने तुम्हाला खेळायचे आणि एका ग्रुपमध्ये 2च टीम पुढे जाणार. मात्र जेव्हा पॉइंट्स इक्वल होतील तेव्हा मात्र नेट रन रेट तुम्हाला कन्सिडर करावा लागतो. मिस्टर राजू खूप चांगले एफर्ट्स त्यांनी पहिल्या इनिंग मध्ये पाहिले होते आपण त्यांच्या बाउंड्री लाईन जवळ. बघा, थोडेसे शफल झाले मात्र तिथे चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. कट केलं होतं बॉलला. 32 धावा. 2 चेंडू शिल्लक. 5 पाहिजेत आता. कलात्मक पद्धतीने अभिजितने बॉलला दिशा दिली आहे.
कव्हर पॉइंटला चौकार आणि आता स्कोर झालाय लेवल. फक्त 1 रनची गरज असणार आहे. 36 झालाय. लास्ट आपण पाहतो 1 रन हवाय आणि बरेच चेंडू अजून बाकी आहेत, कारण सध्या आपण षटक पाहिलं तर फक्त दुसरंच सुरू आहे आणि शेवटचा बॉल इथे डिलिव्हर होणं बाकी आहे. आणि हा विजय चौकार अभिजितच्या बॅटमधनं 2 षटकांमध्ये हा सामना फिनिश केला, तो म्हणजे WXYZ ने, आणि बराच वेळ आयोजकांचं देखील वाचवलं. थँक्यू व्हेरी मच निखिल, आपल्या सहकार्याबद्दल, ज्यांनी स्कोररची भूमिका या मॅचसाठी जबाबदारी पार पाडली. आणि आमचे मुख्य स्कोरर रौनक तांडेल या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. मॅन ऑफ द मॅच या मॅचचा आपण अगदी काही क्षणामध्ये करूया अनाऊन्स. जयेश, आपला काय डिसिजन आहे? टॉस आपण जिंकलाय. पोद्दार 11 करावे, कुठे गेले? बॉलिंग. ओके, चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. आणि साई ग्रुप वॉरियर्स, राहुल अँड टीम, तुम्हाला बॅटिंग करायची. आपण डगआउटचा ताबा घ्या आणि सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवून द्या. चला, सामन्याचा सामनावीर मिस्टर संदेश. शेवटचं षटक हाताळलं त्याने. फक्त 3 धावा दिल्या, 2 विकेट्स घेतल्या आणि बॅटिंग करत असताना देखील आपण पाहतोय चांगलं योगदान सुरुवातीला दिलं चौकार मारून. संदेशला आपण इन्व्हाइट करूया आणि आम्ही कर्नाटक रेनेगेड्स टीम ओनर मयूरजी कल्लूर दादांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करावं संदेश यांना. डेथ ओव्हरमध्ये खूप चांगली गोलंदाजी त्यांची आपल्याला पाहायला मिळाली आणि मयूरजी कल्लोर यांच्या शुभ हस्ते एक वर्सटाईल आपण पाहतोय व्यक्तिमत्व आहे मयूरजी कल्लूर दादांच्या शुभ हस्ते आपण संदेशांना सन्मानित केलं. हेल्मेट आपण पाहतोय, रोड सेफ्टीच्या अनुषंगाने आपण हेल्मेट या ठिकाणी ठेवलंय मॅन ऑफ द मॅच साठी. चला जयेश, आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या, कारण वेळ वाचलाय आपला, तर आपण सदुपयोग त्याचा करूया. जेवढ्या लवकर सामने फिनिश होतील तेवढं आपल्यासाठी चांगलं असेल. चला, अजूनही कोणी केळी घेतली नसतील तर केळी आपण घ्यायची या ठिकाणी येऊन. चला, फिल्डिंग लगेच लावून घ्या. पोद्दार 11 करावे. बघा, पंच सूचित करतात, आयोजन कमिटी सूचित करते. आणि सलामीची जोडी पाठवून द्या लगेचच. साई ग्रुप वॉरियर्स आणि एक्स्ट्रा प्लेयर दोन्ही टीमचे कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतील. चला, आणि या मॅचला आपण आवाजामध्ये बदल करूया. रोहित यांच्याकडे आपण वळूया. रोहित माने कॉम्बॉक्स वर बंटी दादा जॉईन होतील. चला, या मॅच मध्ये त्यांचा आवाज आपण ऐकूया. वैभव या टॅग थोडा आपला आवाज देखील पोहोचू द्या. बघा, पुढचे देखील दोन्ही संघ सज्ज राहा. विघ्नहर्ता आणि मानसरोवर, त्यानंतर KF बॉयज सीवूड चॅलेंजर्स आणि त्यानंतर न्यू ओमकार 11 WXYZ लॉर्ड्स प्रत्येकाकडे आहेत. निर्धारित वेळेच्या अगोदर आपण पोहोचा टॉस साठी, याची आपण नोंद घ्या. हेमंत वाक्षे आले असाल तर कॉम्बॉक्सशी संपर्क साधा. हॅलो, दोन्ही टीमचे 12th मॅन कॉम्बॉक्स मध्ये हजर राहावे.
आहे ना जेवण, तुला सांगितलं ना सगळं इथे. हा? हा माहिती आहे, आयटमला भेटायचं सांगतो थांब. नाही भेटत काल भेटायला गेलता. चला सामनाला सुरुवात होत आहे. बॅट्समॅन नेम शुभम आणि नॉन स्ट्राईकला राहुल तांबे. बॉलर कोण आहे? बॉलर नेम जयेश. भरून घे, खालून थंड घे ना. मोठी बॉटल आहे का? तर ही भरून घे ना. तुमची मॅच नाही ना? हा, ना वर आला की उगाच. चला पहिला बॉल जयेश टू शुभम. आणि पहिला चेंडू संगमकडे बॉल आणि संगमचा डायरेक्ट हिट. संगम कडू याचा अचूक मारा आणि बॅट्समन रनआउट. शुभम रनआउट झालेला आहे. कोणाच्या? नाही 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 नाही. किती? तू कोणाच्या होता? थांबा पंच पंच एक मिनिट पंच. हे माने इकडे माने. बॅट्समन प्रतीक. हे 12th मॅन पहिलं मगाशी दुसऱ्या टीमचा होता, आता परत आला. पाचची मग आता 12th मॅन त्यांचा घ्यायला लागेल ना. हा? हे जा 12th मॅन त्यांचा. तर साईग्रुपा टीमला 5 रनची पेनल्टी लागत आहे कारण त्यांनी 12th मॅन दुसऱ्या टीमचा इथे बसवलाय. रूल्स बुक त्यांनी नीट वाचले नाहीत. चला चालू करा. हो नंतर. किती झाले? 2 बॉल 1 रन. माने इथंच बस जेवायला. झाले? राज चालते. काय आपले अमितला विचार. अमितला विचार. अमितला पटकन विचार. एक विकेट. वेदू वेदू. हा. डॉट बॉल. आणि हा निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू 1 रन. आणि हा फ्लिक केलेला आहे आणि हा डॉट बॉल. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि एक रन झालेला आहे आणि 2 विकेट पडलेले आहेत. तर ॲज पर नियम करावे टीमचा पण 12th मॅन पूर्ण किटमध्ये नाही आहे तर त्यांनाही देखील 5 रनची पेनल्टी लावण्यात येत आहे इक्वल. तर त्यामुळे ते नील झालेले आहे पेनल्टी. डॉट बॉल. तन्मयचा डॉट बॉल. राहुल तांबे. दुसरा चेंडू चांगला फटका आणि तिकडे संगम आहे. संगम थोडी मिसबिल्ड झाली पण त्याने पुन्हा एकदा अडवला बॉल. स्टेप आउट केला. डॉट बॉल.
3 बॉल 1 रन. चांगला फटका सरळ मारला बॉलरच्या दिशेने, चौकार. पुन्हा एकदा राहुलचा टॅप, असा फटका आणि कुठेतरी रनआउटचा चान्स होता, मिस झाला. आणि शेवटचा चेंडू, दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू, 6 धावा. आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि धावा झाल्यात फक्त आणि फक्त 6. 6 रन. 2 विकेट गेलेले आहेत साई कृपाचे. आता तिसरी ओव्हर घेऊन आलेत जय पाटील. मला रोनक सांगत आहेत वांग्या बोला त्यांना. आणि हा त्रिफळा जय, याची चांगली बॉलिंग, चांगला टप्पा. नेक्स्ट बॅट्समन येतो यश. पाहूया आपल्या टीमला तो यश मिळवून देतोय का. जय, आपला दुसरा चेंडू. चांगला असा फटका पण निर्धाव. 2 चेंडू 6 धावा. आणि हा बॅक साइडला गेलेला आहे कीपरच्या मागे, 1 रन. चांगली फिल्डिंग, हरेश याची चांगली फिल्डिंग. व्हाईट बॉल, पंचांचा निर्णय. 8 धावा झालेले आहेत. आणि हा डॉट बॉल, कीपरच्या हातातून सुटलेला बॉल. प्रदीपने चांगला बॅकअप केला. पाच बॉल झालेले. चांगला फटका आणि चांगली फिल्डिंग तिथे. विपुलेची चांगली फिल्डिंग. सॉरी, आता शेवटचा बॉल आहे. आणि हा शेवटचा चेंडू आणि धावचित. फलंदाज बाद. 3 ओव्हर फक्त आणि फक्त 9 धावा झालेले आहेत. ईशान आलेले आहे पुढील फलंदाज. 9 धावा ईशान. आणि बॉलर तो हरेश घेऊन आलाय शेवटचा ओव्हर. करावे टीमकडे चांगले चांगले बॉलर आहेत. संगम पण चांगली टाकतो बॉलिंग. यश स्ट्राईकला यश आहे आणि नॉन स्ट्राईकला ईशान. हरेश यांचा ऑफ टर्न असा बॉल बॅट्समॅनला कळाला नाही आणि आतमध्ये डॉट बॉल. पुन्हा एकदा हा डॉट बॉल आहे आणि हा पंच आउट. नेक्स्ट बॅट्समॅन अमय ठाकूर काका यांचे पुत्र. अमय ठाकूर. 2 बास होतील ना. टॅब असा चेंडू
आणि हा थ्रो चांगला होता पण बॅट्समॅन पोहोचला ईशान. एक धाव कंप्लीट केली. 10 धाव झालेले आहेत. 3 बॉल झालेले आहेत आणि 10 धावा. तर 3 चेंडूमध्ये पाहूया काय होतंय. ईशान आणि हा पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 2 चेंडू बाकी. चांगला फटका. तिथे चांगली फिल्डिंग आणि हा धावबाद. ईशान धावबाद झालेला आहे. आता शेवटचा बॉल. तनिष आलेत नॉन स्ट्राईकला आणि स्ट्राईकवरती असतील अमय. शेवटचा बॉल. टार्गेट डिसाइडिंग डिलिव्हरी. लो स्कोरिंग मॅच. फक्त 10 धाव झालेले आहेत. पाहूया शेवटच्या बॉलला काय होतं. आणि वाईड चेंडू होता त्याने मारलेला आणि हा धावबाद. पुन्हा एकदा धावबाद. तनिष आउट झालेला आहे आणि करावे टीमला फक्त आणि फक्त 24 बॉलात 11 धावा करायचे आहेत. अकरा धावा डिफेंड करायचे आहेत. बॉलिंग एकदम चांगली टाकावी लागेल साई ग्रुपला कारण करावे टीमकडे चांगले चांगले फलंदाज आहेत. तन्मय आणि जयेश ओपनिंग पेअर. तन्मय याच्यासाठी ऑफर आली आहे. त्याने एकट्याने 10 धावा केल्या तर जय माता दी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. जय माता दी युवा यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक तन्मय याच्यासाठी. 11 धावांचं लक्ष आहे. 11. बॉलिंग एंडला यश आणि तन्मय स्ट्राईकला. नॉन स्ट्राईकला जयेश. 11 धावांचं छोटस लक्ष. आणि हा वाईड चेंडू. 11 धावा डिफेंड करायच्या असल्यावर असे अवांतर चेंडू नाही चालणार. आणि हा वाईड +4. सहा धाव झालेत. एकही बॉल नाही टाकलाय. फक्त 5 धावांची गरज आता. पुन्हा एकदा वाईड. तर तन्मय वन हँड मॅच जिंकवतोय असं वाटतंय. क्रिसवर उभं राहून जिंकवतोय. तर 1000 रुपये नाही किमान 500 रुपये तरी येतील असं मला वाटतंय. कोण? अरे टॉस राहिला ना हा. आणि हा नो बॉल. नो बॉल.
8 धावा झालेत, फक्त 3 धावांची गरज. विघ्नहर्ता आणि कोणाची डॉट बॉल. तुझी मॅच आहे, तुझी आणि विघ्नहर्ता. विघ्नहर्ता आणि मानसरोवर टॉस साठी यायचंय. आणि हा निर्धाव चेंडू. चांगली फिल्डिंग राहुल तांबे याची. राहुल तांबे याने 4 धावा अडवलेले आहेत संघासाठी. कुठेतरी मॅचच त्याने थांबवली और मॅच संपली असती. आणि हा कट शॉट आणि हा चौकार आणि करावे टीम पोद्दार 11 करावे संघ विजयी झालेला आहे. तर पुढील मॅचचा टॉस. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जयेश आणि दुसऱ्या मॅचचा हरीश यांनी दोघांनी त्यांचं हेल्मेट मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचंय. तत्पूर्वी आपण टॉस करून घेऊया. ओमकार टॉस कर ना. विघ्नहर्ता आणि मानसरोवर. कीर्तिभाई टॉस कर लो, पटक से कर लो. कीर्तिभाई कीर्तिभाई खड़े रहो ना पटक से. तर टॉस जिंकलाय मानसरोवर संघाने. बॅटिंग मानसरोवर संघ टॉस विन बॅटिंग. विघ्नहर्ता आपली फिल्डिंग लवकर लावून घ्या.